आपण एक महत्त्वाच्या विषयाचं सिरीज सुरू केलेली आहे. एक मालिका, संदेश मालिका जिचं नाव आहे, की आपल्याला खात्री कशी होऊ शकते, की आपण स्वर्गात जाणार आहोत किंवा आपलं तारण झालेलं आहे किंवा देवाने आपल्या पापांची क्षमा केली आहे. अनेकांना असं वाटतं, की खात्री होऊच शकत नाही. आपण फक्त विश्वास धरायचा असतो. पण तसं नाही आहे. आपली खात्री होऊ शकते आणि कशा रीतीने? तर हे आज आपण त्याच्या वचनातून पाहू. आजचा या मालिकेतला दुसरा पार्ट या सिरीजचं नाव आहे आपल्याला कशी खात्री होऊ शकते, हाऊ कॅन वी बी शुअर. आणि आजचा दुसरा भाग आहे आणि आजचं शीर्षक आहे कृपा का अद्भुत आहे, वाय इज ग्रेस अमेझिंग. कृपा का अद्भुत आहे. आता कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते आपल्याला मिळणं किंवा देणं. ग्रेस, ते म्हणतात ग्रेस मार्क्स, 2 किंवा 3 जे मार्क्स असतात, फेल होताना दिले जातात आणि पास केलं ते ग्रेस. त्याच्यासाठी ते विद्यार्थी लायक नसतात, पण त्यांना दिले जातात. तर कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही, ते देवाने आपल्याला देणं. आणि याच्या उलट दया किंवा मर्सी म्हणजे जे आपल्याला द्यायला पाहिजे, ते आपल्याला न देणं. आपण पापी असल्यामुळे आपल्याला शिक्षा मिळायला पाहिजे पापांची, पण ती आपल्याला न देता त्याने त्याच्या पुत्राला दिली. तर grace is giving us what we do not deserve and mercy is not giving us what we deserve. कृपा म्हणजे आपण लायक नसताना आपल्याला देणं आणि दया म्हणजे जे आपल्याला मिळायला पाहिजे ते आपल्याला न देणं. आता प्रेषितांची कृत्य याच्या 20व्या अध्यायाच्या 24व्या वचनात सांगितलेलं आहे की कृपा सुवार्ता ही देवाच्या कृपेची सुवार्ता आहे. सुवार्ता ही आनंदाची बातमी आहे. नुसतीच आनंदाची नाही, तर इतकी चांगली की खरंच वाटत नाही अशी. प्रेषितांची कृत्याचा 20वा अध्याय आणि 24व्या वचनात पाऊल असं लिहितो, मी तर आपल्या प्राणांची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि मला प्रभू येशूपासून प्राप्त झालेली देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चित अर्थाने सांगण्याची सेवा शेवटास न्यावी. तर बघा, देवाच्या कृपेची सुवार्ता अंडरलाईन करा. म्हणजे सुवार्ता ही देवाच्या कृपेविषयी आहे. आणि कृपा म्हणजे आपल्यासाठी आपण ज्याच्यासाठी लायक नाही ते आपल्याला मिळणं. म्हणजे सुवार्ता ही आनंदाची बातमी ही कोणत्या धर्माविषयी नाही, कोणत्या व्यक्तीविषयी नाही, तत्वज्ञानाबद्दल नाही, तर ही देवाची सुवार्ता आहे की देवाने आपल्यासाठी काय केलं आणि आपल्याला काय उपलब्ध करून दिलं. शास्त्र सांगतं की आपण सर्वजण पापी आहोत आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहोत. आणि ह्या परिस्थितीबद्दल आपण काही करू शकत नाही. आपण किती शिकलो, किती ज्ञान प्राप्त केलं, किती काही जरी केलं, तरी आपण स्वतःच्या परिश्रमाने देवाशी कनेक्ट होऊ शकत नाही. आपण स्वतःला पापापासून मुक्त करू शकत नाही. आपण स्वतःला सुधारू शकत नाही. आपण प्रयत्न करतो आणि वेगवेगळ्या रीतीने, परंतु प्रॉब्लेम बाहेरूनच नाही, तर खरा प्रॉब्लेम आतून आहे आणि तो प्रॉब्लेम आपण सोडवू शकत नाही. पण देवाची स्तुती असो की देवाने हा आपला प्रॉब्लेम सोडवलेला आहे. आणि म्हणून शास्त्र आपला प्रॉब्लेमच दाखवते असं नाही, तर त्याच्यावर उपाय काय हे देखील सांगतं. इफिसकरास पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पावलाने ज्यावेळेस इफिसकरांना लिहिलं मंडळीला, त्यावेळेस त्याने 2ऱ्या अध्यायात 2 प्रकारचे चित्र पुढे उभे केलेले आहेत. एक तारण न झालेल्या लोकांचं चित्र, की तारण न झालेलं नसताना, देवाची ओळख, पापांची क्षमा झालेली नसताना माणसाचं जीवन कसं असतं, आणि तारण झाल्यानंतर प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यावर, सुवार्तेवर विश्वास ठेवल्यावर जीवन कसं असतं आणि काय होतं. हे 2 चित्र इफिस 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, की देवाच्या कृपेविरहित जीवन आणि देवाच्या कृपेसह असलेलं जीवन. इफिस 2 आणि 1ल्या वचनापासून आपण वाचूया. तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झाला असता तुम्हासही त्याने जिवंत केले. म्हणजे तो इफिसकरांना, आता इफिस हे ग्रीक देशातलं एक छोटंसं शहर होतं, आजही आहे. आणि यांचे ग्रीक वेगवेगळे देवदैवत होते. आणि ज्यावेळेस सुवार्ता त्या ठिकाणी गेली,
त्यावेळेस काही जणांनी विश्वास ठेवला, देवाकडे आले, एक मंडळी स्थापन झाली. आणि हे विदर्भी बॅकग्राऊंडचे, मूर्तिपूजक बॅकग्राऊंडचे लोकांना पाऊल म्हणतो की तुम्ही आपले अपराध व आपली पातकीयामुळे मृत झाले असता. म्हणजे देवाकडे येण्यापूर्वी पहिली गोष्टी की आपण मृत असे असतो. पहिला पॉइंट, आपण जरी शरीराने जिवंत असलो तरी आत्मिकरित्या मृत असे असतो. आपण देवाची वाणी ऐकू शकत नाही, आपण देवाशी बोलू शकत नाही, कनेक्ट होऊ शकत नाही. तो म्हणतो की तुम्हासही त्याने जिवंत केले. म्हणजे देवाकडे येण्यापूर्वी, देवाच्या कृपेचा अनुभव घेण्यापूर्वी प्रत्येक जण हा आत्मिकरित्या मृत अवस्थेत असतो. प्रत्येक जण जो या जगामध्ये जन्माला येतो तो स्टील बॉर्न किंवा मृत अवस्थेत असा जन्माला येतो आध्यात्मिकरित्या. आणि मग जसं जसं मोठं होऊन समजायला लागतो, काहीतरी कुठंतरी कोणीतरी देव आहे याची जाणीव होऊ लागते आणि माणूस कनेक्ट व्हायला लागतो. हे कर, ते कर, ह्या देवाचं कर, त्या देवाचं कर. पण तो आध्यात्मिकरित्या मृत असतो. पण ज्यावेळेस प्रभू ईश्वर आपण विश्वास ठेवतो त्यावेळेस तो आपल्याला जिवंत करतो. पहिला पॉइंट पहिल्या वचनातला की ज्यावेळेस तो म्हणतो विश्वास ठेवला, तुम्ही मृत असता, ख्रिस्ताने तुम्हाला जिवंत केले. म्हणजे ते काही जिवंत नव्हते का? तुम्ही आणि मी काही जिवंत नसतो का? असतो. परंतु खरं जीवन म्हणून शास्त्र सांगतं की जे जीवन त्याच्या ठायी होते ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते, त्याच्या ठायी जीवन होते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा जीवन आहे. जे जीवन माणसाच्या ठायी सार्वकालिक जीवन होतं, फळ खाल्ल्यानंतर, पाप केल्यानंतर ते जीवन तो सप्लाय देवापासूनचा तो प्रवाह कट झाला आणि माणूस देवापासून डिस्कनेक्ट झाला, दुरावला गेला आणि म्हणून मरण आलं. पण जोपर्यंत तो प्रवाह देवापासून ते जीवन होतं, मनुष्य मरणार नव्हता. पण देवाशी डिस्कनेक्ट झाल्यामुळे, नातं तुटल्यामुळे मरण हे आलं. तर ते जीवन जे होतं ओरिजिनली ते परत देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि ज्यावेळेस माणूस येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो आत्मिकरित्या जिवंत होतो. पहिली गोष्ट. वचन 2, त्यात तुम्ही पूर्वी चालत असता तुमचे कृत्य जगाच्या राहाटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपती. आणि अंतराळाचा अधिपती कोण आहे? शास्त्र सांगतं की सैतान आहे, तो या जगाचा अधिपती. अंतरिक्षाचा अधिपती म्हणजे आज्ञाभंजक लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या वहिवाटीप्रमाणे असते. दुसरी गोष्ट काय की आपलं लाईफस्टाईल, तो म्हणतो आपलं जीवन प्रभू येशूकडे येण्यापूर्वी जगाच्या वहिवाटीप्रमाणे असतं, जगाच्या रीतीप्रमाणे असतं. जगासारखे आपण विचार करतो, जगासारखं बोलतो, वागतो, कारण देवापासून आपण कट ऑफ असतो. आणि नंतर तिसरं वचन, त्या लोकात तर पहिली गोष्ट आपण मृतावस्थेत असतो. दुसरी गोष्ट आपण ह्या जगाचा जो अधिपती म्हणजे सैतान आणि जगाच्या रीतीप्रमाणे आपण चालत असतो, वागत असतो, विचार करत असतो. तिसरी गोष्ट वचन 3, त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनास अनुरूपसे मागे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व आणि आता ऐका, निसर्गतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. म्हणजे माणूस जोपर्यंत देवाकडे वळत नसतो, देवाचा क्रोध त्याच्यावर असतो, देवाचा राग पापी असल्यामुळे. तो म्हणतो की आपण पूर्वी देवापासून कट ऑफ होतो, मृत अवस्थेत होतो, जगाच्या रीतीप्रमाणे, सैतानाच्या रीतीप्रमाणे चालत होतो आणि सर्व दुष्कर्म करत होतो आणि देवाच्या क्रोधाची प्रजा होतो. देवाचा क्रोध आपल्यावर होता. म्हणजे पहिलं चित्र जो ते या ठिकाणी पहिल्या 3 वचनामध्ये आपल्या पुढे उभं करतो ते हे की सुवार्तेवर विश्वास ठेवण्यापूर्वी, सुवार्थ समजून देवाकडे येण्यापूर्वी माणसाची दशा ही असते. मग तो कोणी असो, तो ख्रिस्ती असो, विधर्मी असो, तो शिकलेला असो, अडाणी असो, श्रीमंत असो, गरीब असो, पापी असो, चांगला असो, देवाच्या दृष्टीने आपण ह्या कंडिशनमध्ये असतो. बघा, आणि म्हणून सुवार्थेचं महत्त्व आणि सुवार्थेची गरज इतकी आहे की आपल्याला सैतान कंट्रोल करत असतो, आपल्याला जगातील लोक कंट्रोल करत असतात आणि आपण मृत अवस्थेत असतो. आणि मग
तो देवाच्या कृपेबद्दल सांगतो. आणि म्हणून आज आपण देवाच्या कृपेबद्दलच्या 5 गोष्टी आपण पाहणार आहोत. 5 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गॉड्स ग्रेस. पॉइंट. देवाच्या कृपेबद्दलचे 5 वैशिष्ट्य. पहिलं हे की कृपा ही माणसाच्या प्रयत्नाच्या व्यतिरिक्त आहे. म्हणजे मानवी प्रयत्न करून आपण देवाची कृपा मिळवू शकत नाही. पहिला पॉइंट. ग्रेस सेट्स असाइड ऑल ह्युमन एफर्ट्स. आपले जे मानवी प्रयत्न आहे देवाला खुश करण्याची, देवापर्यंत पोहोचण्याची, देवाकडून मिळवण्याची, हे अपयशी ठरतात. पण कृपा माणसाच्या प्रयत्नांना बाजूला सारते. ग्रेस सेट्स असाइड. चौथं वचन बघा, इफिस 2 आणि वचन 4. तरी देव दयाघन आहे म्हणून. का? देव दयाघन आहे म्हणजे देव कोण आहे म्हणून. तुम्ही आणि मी कोण आहे, काय करतो म्हणून नाही. देव दयाघन आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो असताही त्याने आपल्यावरच्या स्वतःच्या परम प्रेमामुळे. कशामुळे? आपल्यावरच्या प्रेमामुळे. आपण प्रेम करण्यालायक होतो म्हणून नाही, तर तो प्रीती आहे, प्रेम आहे, त्याच्या अपार प्रेमामुळे त्याने काय केले? ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. बघा, पहिली गोष्ट. आणि हे कशामुळे झालं? तो दयाघन आहे म्हणून आणि त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून. आणि मग तो म्हणतो की तुमचे तारण कृपेने झाले आहे. आणि हे सर्व ही त्याची कृपा दर्शवते की आपण त्याला सांगितलं नाही, आपण त्याच्या लायक नव्हतो, आपण कोणीही त्याच्या स्टँडर्ड, त्याच्या दर्जाला पोहोचू शकत नाही. कितीही काही केलं तरी आपण त्याला काही देऊ शकत नाही, काहीतरी देऊन आपण त्याच्याकडून मिळवू शकत नाही. तर हे सर्व त्याच्या दयेमुळे आणि त्याच्या अपार प्रेमामुळे त्याने ही कृपा आपल्यावर केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपले परिश्रम किंवा आपले धर्मकर्म हे आपल्याला देवाचे आशीर्वाद किंवा देवाची कृपा मिळवून देत नाही. तर ग्रेस सेट्स असाइड ऑल ह्युमन एफर्ट्स. म्हणजे कृपेमुळे सर्व मानवी प्रयत्न हे बाजूला राहतात. मानवी प्रयत्न करू आपण ती कृपा मिळवू शकत नाही. पहिली गोष्ट, आपण काहीच करू शकत नाही. सर्व काही तो करणार, त्याने केलं तरच होतं. म्हणून तारण देवापासून आहे. आपण स्वतःचं तारण करू शकत नाही, आपण दुसऱ्यांचं तारण करू शकत नाही. तारण देवापासून आहे. प्रेज द लॉर्ड. आपण फक्त दुसऱ्यांना सांगू शकतो की पहा, जगाचे पाप हरण करणारा हा देवाचा कोकरा. मग त्यांनी जर विश्वास ठेवला तर देव त्यांचं तारण करणार आहे. दुसरी गोष्ट, सेकंड पॉइंट, ग्रेस इज अनअफेक्टेड बाय द डिग्री ऑफ आवर सिन्स. ग्रेस इज नॉट अफेक्टेड बाय द डिग्री ऑफ आवर सिन्स. म्हणजे काय? की आपले पाप किती आहेत आणि किती मोठे आहेत किंवा छोटे आहेत याच्यावर कृपा अवलंबून नसते. आपले पाप मोठे किंवा छोटे किती प्रमाणात आहे याच्यावर देवाची कृपा अवलंबून नसते. हा दुसरा पॉइंट. म्हणजे असं नाही की एखाद्याने मर्डर केला किंवा काही खून केला म्हणजे तो जास्त पापी आणि एखादा खोटा बोलला म्हणजे तो कमी पापी. लहान पाप, मोठं पाप असं काही नसतं. पण काही लोकांना असं वाटतं की छोटे छोटे पाप, ते म्हणतात मोठं पाप वेगळं, छोटं वेगळं. आता मी तुम्हाला सांगतो, समजा दोन शव, दोन डेड बॉड्या जर जवळजवळ ठेवल्या तर आपण असं म्हणू शकतो का की एक जास्ती डेड आहे दुसऱ्यापेक्षा, एक व्यक्ती दुसऱ्यापेक्षा जास्त मरण पावलेला असं म्हणू शकतो? नाही, दोन्ही मृत अवस्थेत आहे. तसं पापी आहेत म्हणजे सर्व पापी आहे, मग छोटं पाप असो की मोठं असो. तो म्हणतो की आपण मृत अवस्थेत होतो. देवाकडे वळण्यापूर्वी आध्यात्मिकरित्या आपण डेड किंवा मृत अवस्थेत असा असतो, है ना. आणि जास्त डेड किंवा कमी डेड असा होऊ शकत नाही. तो मरण पावला, तो मेला, तो मेला. तो जास्त मेला, हा कमी मेला असं होऊ शकतं का? नाही. तसं शास्त्र सांगतं की आपण जन्मापासून आदामाची संतती असल्यामुळे आपण आध्यात्मिकरित्या मृत अवस्थेत असतो. ख्रिस्ताने, देवाने जिवंत केल्याशिवाय आपण जिवंत होऊ शकत नाही. आणि जिवंत केल्याशिवाय आपण साक्ष देऊ शकत नाही, त्याची भक्ती करू शकत नाही, त्याची प्रार्थना करून त्याच्याशी बोलू शकत नाही.
मृत अवस्थेतला मेलेला माणूस प्रार्थना करू शकतो का? साक्ष देऊ शकतो का? नाही. गाणं म्हणू शकतो का? नाही. कारण तो मृत आहे, मेलेला आहे. पण ख्रिस्त जेव्हा जिवंत करतो, त्यावेळेस तो गीत गाऊ लागतो. त्यावेळेस तो प्रार्थना करू लागतो. त्यावेळेस तो देवाची भक्ती करू लागतो. हालेलुया. म्हणून शास्त्रातलं वचन आहे की मृत तुझी स्तुती करेल काय? तर पाऊल म्हणतो की त्याने आपल्याला जिवंत केले म्हणून ग्रेस किंवा कृपा हे आपले पाप मोठे आहेत का छोटे आहे याच्यावर अवलंबून नाही आहे. सर्वांसाठी देवाची कृपा उपलब्ध आहे. कोणी असं म्हणू नाही शकत, नाही पण तुम्हाला माहित नाही पालक साहेब की मी काय केलेलं आहे, की माझं जीवन कसं आहे. तुमचं जीवन कसंही असो, तुम्ही काहीही केलेलं असो, देवाची कृपा ते पाप क्षमा करण्यासाठी पुरेशी आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला असं वाटतं, परंतु देवाची कृपा आपल्याला पुरेशी आहे. प्रेज द लॉर्ड. तर पहिली गोष्ट की कृपा ही आपल्या मानवी प्रयत्नावर अवलंबून नसते. दुसरी गोष्ट की कृपा आपले पाप किती आहेत ह्याच्यावर अवलंबून नसते. त्या कृपेने सर्व पापांची क्षमा होते. तिसरी गोष्ट ही की देवाची कृपा ही आपल्याला थेट स्वर्गात देवापर्यंत पोहोचवत असते. 6वं वचन बघा, इफिस 2 आणि वचन 6. ख्रिस्त येशूमध्ये त्याच्यासह उठविले आणि त्याच्यासह स्वर्गलोकी बसविले. कुठं बसविले? स्वर्गलोकी बसविले. ख्रिस्त आज देवाच्या उजवीकडे आहे, स्वर्गात आहे. आणि त्याने आपल्याला जिवंत केले. ख्रिस्त मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि काय झालं? नंतर तो स्वर्गात त्याने आरोहण केला आणि देवपित्याच्या उजवीकडे बसला. तसं आपण पापी असताना आपण मृत असे असतो. आपण सुवार्ता ऐकतो आणि आपण विश्वास ठेवल्यामुळे देव आपल्याला त्याचं सार्वकालिक जीवन देतो त्याच्या आत्म्याने. आपण एकदम जिवंत होतो. आपल्याला एकदम वाटवं लागतं की अरे आपण शास्त्र वाचलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, चर्चला गेले पाहिजे. जे अगोदर वाटत नसतं. म्हणजे हे का? कारण आपण आतून जिवंत झालेलो. पण एवढंच नाही, तर ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं आणि जे स्थान पित्याजवळ होतं ते त्याला परत दिलं. आणि या ठिकाणी 6व्या वचनात पाऊल म्हणतो की आपल्याला त्याच्यासह उठवल्याने त्याच्यासह स्वर्गलोकी बसविले. म्हणजे आत्मिकरित्या आपलं स्थान तुम्ही आणि मी आज त्याच्या बरोबर स्वर्गलोकात आहोत. प्रेज द लॉर्ड. हे खरं वाटत नाही, पण हे खरं आहे. म्हणून सुवार्ता इतकी खरी आहे, इतकी खरी की खरंच वाटत नाही. काही दिव्य गोष्टी आत्म्याने प्रगट केल्याशिवाय आपल्याला समजत नाही, कळत नाही. म्हणून आपण आमेन म्हणू शकत नाही. पण जसं आपण आत्मिक ज्ञानात वाढायला लागतो, मग हे प्रगटीकरण यायला लागतं. की आज ह्या मिनिटाला मी जरी पृथ्वीवर आहे, तुम्ही जरी पृथ्वीवर या जगात आहात, या देहात आहात, पण आत्म्याने आपलं स्थान कुठं आहे? स्वर्गलोकी, स्वर्गामध्ये, ख्रिस्ताच्या उजवीकडे. अशा रीतीने देव आणि ख्रिस्त आपल्याकडे पाहतो की तो आत्म्याने माझ्याजवळ आहे, शरीराने जरी तिथं असला तरी. प्रेज द लॉर्ड. आणि बऱ्याच ख्रिस्ती विश्वासाने हे त्यांचं स्थान माहीत नाही. त्यांना वाटतं की एक दिवशी आपण तिथं जाऊ, एक दिवशी तर प्रत्यक्षात जाऊ, पण आता सध्या आपली पोझिशन तिथं आहे. आता काही जणांना समजण्यासाठी मी आता प्रॅक्टिकली एक उदाहरण देतो. समजा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांचं मुख्यालय हे कॅपिटल सिटी किंवा राजधानी या ठिकाणी असतं, नाही का? एक विशिष्ट ठिकाणी. आता नीट ऐका आणि समजलं तर प्रेज द लॉर्ड. हे सत्य ख्रिस्ताने आपल्याला स्वर्गलोकी बसविले म्हणजे काय हे तुम्हाला सांगत आहे. आता त्यांच्या त्या सिंहासनावर किंवा त्या खुर्चीवर त्या ठिकाणी ते स्थान आहे. पण समजा जर ते तिथून निघून इतर कोणत्याही खेड्यावर किंवा गावावर गेले, तर त्यांचं स्थान त्यांनी गमावलं असं म्हणता येईल का? ते पंतप्रधान किंवा राष्ट्रपती नाही आहेत का? आहेत. तसं आपण जरी ह्या ठिकाणी पृथ्वीवर असलो तरी आत्म्याने आपण देवाबरोबर ख्रिस्ताबरोबर स्वर्गलोकी आहोत. हालेलुया. आत्म्याने आपलं स्थान तिथं आहे, आपण कुठेही असले. प्रेज द लॉर्ड. पंतप्रधान कोणत्याही खेड्यावर जरी गेले तरी ते पंतप्रधानच असणार. तसं तुम्ही आणि मी देवाचे पुत्र आणि कन्या असल्यामुळे आपण कुठेही असलो तरी आपण देवाचे पुत्र आणि कन्याच असणार. आपलं पोझिशन तेच असणार आहे. हालेलुया.
देवाची स्तुती असं कोणाला तरी समजत आहे. तिसरी गोष्ट की देवाची कृपा आपल्याला थेट स्वर्गलोकात नेते, स्वर्गीय स्थानात बसवते. आणि ही कृपा जर तुम्हाला आणि मला मिळालेली आहे, तर आपण हे विसरायचं नाही की आपलं स्थान किती मोठं आहे. हालेलुया. चौथी गोष्ट देवाच्या कृपेबद्दल, वचन 7 ते 9, इफिस 2 7 ते 9, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आपल्यावर जी ममता तिच्याद्वारे येणाऱ्या युगात, म्हणजे येणारे अनेक युग आहेत, येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी. बापरे, पौल काय म्हणतो की ह्या आयुष्यात तर आपण देवाचं तारण अनुभवलं, त्याचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं कार्य, दिव्य प्रगटीकरण, पण ही एक छोटीशी झलक आहे. पूर्ण जे आहे हे येणाऱ्या युगात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे की आपल्यासाठी आपल्याला त्याने काय केलेलं आहे, आपल्यामध्ये किती सामर्थ्य ठेवलेलं आहे आणि आपल्यासाठी काय राखून ठेवलेलं आहे, हे समजण्यासाठी तो म्हणतो की अनेक युग लागणार आहेत. एक आयुष्य पुरेसं नाही. किती अद्भुत आहे नाही का? म्हणून जरा तुमचा फोकस तुमच्या प्रॉब्लेमवरून, स्वतःवरून काढून ह्या दिव्य गोष्टीवर लावा. त्याला म्हणा की प्रभू, ही धन्य आशा जी तू मला दिलीस ती मला समजू दे. ती माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे. तुझ्या आत्म्याने मला सहाय्य कर समजण्यासाठी की ह्या आयुष्यापुरतंच नाही तर येणाऱ्या युगामध्ये तू माझ्यासाठी या अद्भुत गोष्टी ठेवलेल्या, कृपेची अपार संपत्ती दाखवावी. आणि मग 8वं वचन, तुमचे तारण कृपेनेच 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 विश्वासाच्या द्वारे झालेले आहे. तारण कसं होतं? कृपेने होतं. तारणासाठी कोणी लायक नाही. कृपा म्हणजे आपल्याला जे लायक नाही ते आपल्याला देणं. तारण देवाच्या कृपेने आहे. आपण देवासाठी काय करतो म्हणून नाही, तर देवाने आपल्यासाठी काय केलं म्हणून आहे. प्रेज द लॉर्ड. तारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे आहे. तारण तर सगळ्या जगासाठी उपलब्ध आहे, पण सगळ्या जगाने विश्वास ठेवलाय का? नाही. बरेच जणांना आज माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त तारणार आहे, पण त्यांनी विश्वास ठेवून ते स्वीकारलंय का? नाहीये. म्हणजे कृपा जरी उपलब्ध आहे, तारण जरी सर्व जगाला उपलब्ध आहे, तर त्याचा अनुभव कधी होतो? जेव्हा आपण विश्वास ठेवून ते घेतो. प्रेज द लॉर्ड. की हां, ते जे केलं वधस्तंभावर ते माझ्यासाठी केलं. माझे पाप त्याने वाहिले, माझे शाप वाहिले, मला मुक्त केलं. प्रभू, मी तुझ्याकडे येतो, मी ते घेतो. म्हणून जरी उपलब्ध आहे, अवेलेबल आहे, तरी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपोआप तारण होत नाही. दुसऱ्यांसाठी प्रार्थना करून तारण होत नाही. हां, दुसऱ्यांसाठी प्रार्थना करून काय होतं की देव त्यांच्या जीवनात अशी परिस्थिती, अशा घटना घडवून आणतो की त्यांनी विचार करावा, हे का झालं, का घडलं, आणि मग त्यांनी देवाला शरण यावं, त्यांना जाणीव व्हावी. म्हणून हे प्रार्थनेने होतं, पण तारण हे देवापासून आहे. प्रेज द लॉर्ड. तर तुमचे तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे झाले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले नाही, तर हे देवाचे दान आहे. इफिस 2 आणि वचन 8. तारण देवाची देणगी आहे. एवढे जरी तुम्ही कोणाला सांगितलं तरी सुवार्ता सांगितली की तारण, पापांची क्षमा ही माणसाला देवाची देणगी आहे. ह्याच्यासाठी आपण स्वतःला सुधारायचं किंवा 10 आज्ञा पाळायच्या किंवा एवढे पैसे द्यायचे, सोनं चांदी द्यायचं, हे करायचं ते करायचं, काही करायची गरज नाही. काही करून आपण विकत घेऊ शकत नाही. ती देवाची देणगी आहे. प्रेज द लॉर्ड. पण माणसाला माहीत नसल्यामुळे माणूस धर्म कर्म आयुष्यभर करत राहतो. आणि अशांना प्रभू येशू म्हणतो की जे सर्व करून थकलेले आहेत, भागलेले आहेत, है ना, की आता आणखी काय करायला पाहिजे देवाला खुश करण्यासाठी. अशांना प्रभू येशू म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. कष्टी भाराक्रांत म्हणजे कोण? की जे देवाकडे जाण्यासाठी कष्ट करीत आहेत, प्रयत्न करीत आहेत, हे करू का ते करू का, काय करू, अजून काय करू, किती करू. आणि भाराक्रांत ज्या धर्माच्या कर्माच्या भाराने, ओझ्याने दबलेले आहेत,
की एवढ्या आज्ञा पाळल्या पाहिजे, एवढं हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. देवाने त्याच्या लोकांसाठी एक विश्रांती राखून ठेवलेली आहे. आणि ती विश्रांती कोणती? तारणाची. जिथं आपण रिलॅक्स आहोत, जिथं आपण काही करू देवाकडून मिळवण्याचा प्रयत्न करणे, आपण रिलॅक्स राहतो, विश्रांती घेत त्याचा आनंद घेत राहतो. प्रेज द लॉर्ड. तर ही चौथी गोष्ट की तारण देवाची देणगी आहे. आणि मग नववचन बघा, कोणी आढ्यता बाळगू नये, हुशारकी बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. म्हणजे तारण कर्म धर्माने नाही होत, देवाची देणगी आहे. आणि तरीही आज लोक कर्म धर्म करीत आहेत. ख्रिस्ती लोक सुद्धा, कोणाला वाटतं 10 आज्ञा पाळल्या पाहिजे, कोणाला वाटतं 40 दिवस उपवास केले पाहिजे, कोणाला वाटतं एवढी तास प्रार्थना केली पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, ते सोडलं पाहिजे. हे काय आहे? हे धार्मिक कर्म आहेत. म्हणून शास्त्र सांगते की तुमच्या कर्म केल्याने झाले नाही, तर हे देवाचे दान आहे. म्हणजे देवाची इच्छा आहे की आपण कर्म करणं थांबवावं आणि विश्वासाने ते घ्यावं. म्हणून जेव्हा आपण सुवार्ता सांगतो एखाद्याला, तेव्हा हे कर अन ते करू नको हे कधीच सांगायचं नाही. हे सांगायचं की तारण देवाची मोफत देणगी आहे, फ्री गिफ्ट आहे. हे प्रभू येशूने केलेलं आहे. पापांची क्षमा, तारण उपलब्ध आहे. फक्त विश्वास ठेवून आपल्याला घ्यायचं आहे की प्रभू मी तुझ्याकडे येतो, मी त्याचा स्वीकार करतो. एवढंच करायचं आहे. ही झाली सुवार्ता. मोठी लिस्ट काय करा काय करू नका हे सांगत बसायचं नाही. प्रेज द लॉर्ड. तर आपण तो म्हणतो की हे देवाचे दान आहे. पण हे जरी फुकट असले तरी देवाला त्याच्या पुत्राची किंमत, त्याच्या पुत्राला आपल्या रक्ताची, जीवाची किंमत भरावी लागली. किंमत त्याने भरली आणि आपण फुकटमध्ये घेतोय. प्रेज द लॉर्ड. किंमत त्याने त्याचं रक्त सांडलं है ना, त्याने ती किंमत मोजली आणि आपल्याला फुकट उपलब्ध करून दिला. मग विचार करा अजून काय करायला पाहिजे. आणि तरी लोक म्हणतात की देवाने आमच्यासाठी काय केलं. देवाने जे अजून काय करायला पाहिजे, जे करायला पाहिजे ते सर्व केलेलं आहे. फक्त आपल्याला माहीत व्हायला पाहिजे, माहीत झाल्यावर आपण ते घ्यायला पाहिजे विश्वास ठेवून. प्रेज द लॉर्ड. म्हणून सुवार्ता म्हणजे आपल्याला द्यायचं काही नाही, फक्त घ्यायचं आहे. किंवा आता मी दारू सोडतो, किंवा मी हे पापी स्वभाव सोडतो, मी हे मित्रमंडळी सोडतो, सोडायचं काही नाही. आपण सोडूच शकत नाही. किती वेळेस तुम्ही आणि आम्ही प्रयत्न केले. फक्त म्हणायचे की प्रभू मी सोडूच शकत नाही, तुझ्या रक्ताने माझ्या पापांची क्षमा कर, तू माझ्यासाठी उपलब्ध केलेलं तारण स्वीकारतो, मी तुला माझ्या जीवनात स्वीकारतो. आणि मग आपण ते घेतल्यानंतर बाकीचं आपोआप जिथल्या तिथे व्हायला लागतं. प्रेज द लॉर्ड. पण बरेच लोक उलटी सुवार्ता सांगतात, चुकीची. अगोदर तू हे सोड ते सोड, असं बोलू नको, तसं करू नको, मग देव तुझा स्वीकार करेल. ही सुवार्ता नाहीये, ही दिशा भूल आहे, हा चुकीचा संदेश आहे. प्रेज द लॉर्ड. सुवार्ता म्हणजे देवाने, प्रभू येशूने काय केलं हे आपल्याला सांगायचं आहे आणि तेवढंच सांगायचं आहे. आणि मग जर त्यांनी विश्वास ठेवला तर देव त्याच्या आत्म्याने त्यांचं तारण करतो. तर चौथी गोष्ट ही की तारण देवाची देणगी आहे. आणि पाचवी आणि शेवटची गोष्ट की तारण स्वीकारणं हे काही जणांना फार अवघड किंवा कठीण आहे. ग्रेस इज व्हेरी डिफिकल्ट टू एक्सेप्ट. आता तुम्ही म्हणाल कसं, सर्व फुकट आहे, मोफत आहे, फक्त विश्वास ठेवायचा, तरी काही जणांना अवघड का? दोन प्रकारचे, दोन कॅटेगरीचे लोक आहेत ज्यांच्यासाठी हे अवघड आहे. पहिली कॅटेगरीचे लोक जे व्यसनाधीन, ज्यांनी मोठे पाप म्हणजे खून वगैरे केलेले, अशा लोकांना असं वाटतं, समलिंगी वगैरे, की मला नाही वाटत देव माझ्या पापांची क्षमा करेल. त्यांना ते खरंच वाटत नाही की असं कसं, मी इतके भयंकर पाप, माझं इतकं बेकार जीवन मी जगलो, तरी प्रभू येशूने त्याची क्षमा केली, तरी तो मला घेऊ शकतो. त्यांना ते खरंच वाटत नाही. म्हणून त्यांना कृपेचा स्वीकार करणं, कृपेची सुवार्तेवर विश्वास ठेवणं हे कठीण वाटतं, अवघड वाटतं. त्यांना हे खरंच वाटत नाही. पण शास्त्र सांगतं की ख्रिस्त येशू पापी जनांना तारवायला जगात आला. प्रभू येशूने म्हटलं की मी धार्मिकाच नव्हे,
तर पापी जनांना ताराव्यास आलेला आहे. पापी जनांना माराव्यास नाही, ताराव्यास. लक्षात घ्या. किती जण आमेन म्हणू शकतात? किती जणांना समजतंय? तर तारण किंवा ही देवाची देणगी प्रभू येशू ख्रिस्त कोणासाठी आला? चांगल्या लोकांसाठी नाही, बेकार वाईट लोकांसाठी, ज्यांना वाटतं की मला नाही वाटत देव मला आत घेईल, मला नाही वाटत ह्या पापाची क्षमा करेल, त्यांच्यासाठी. पण त्यांना ते अवघड वाटतं हे कृपेचा स्वीकार करणं. त्यांना वाटतं की आपण त्याच्या लायक नाहीये. पण कृपा हीच आहे, सुवार्ता कृपेची सुवार्ता आहे की आपण लायक नसताना देवाने आपल्याला ते देणं. तुम्ही आणि मी, आपण कोणी देवाच्या आशीर्वादाच्या तारणाच्या लायक नाही. कोणाला वाटतं का मी लायक आहे? वाटत असेल तर ते चुकीचं आहे. पण लायक नसताना सुद्धा देवाने आपल्याला हे उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे धार्मिक लोक, जे धर्म कर्म करतात, ज्यांना वाटतं हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, हे वचनं पाळले पाहिजे, त्या आज्ञा पाळले पाहिजे. त्यांना हे सर्व करणं थांबवून नुसतं कृपेवर विश्वास ठेवा हे म्हटलं की त्यांना चीड येते, संताप होतो. आणि हाच संताप प्रभू येशूच्या काळात शास्त्री पुरुषांचा झाला. ह्याच कारणासाठी शिष्यांना त्यांनी मारून टाकलं. ह्याच कारणासाठी आज ख्रिस्तावर विश्वासणाऱ्या लोकांचा छळ होत आहे. धार्मिक लोकांनी प्रभू येशूला वधस्तंभावर दिला, मारून टाकलं. वाईट लोकांनी, बेकार लोकांनी नाही, धर्मवेड्या लोकांनी, धार्मिकांनी, की आम्ही हे एवढं करतो आणि तो म्हणतो की काहीच करायचं नाही, माझ्याकडे माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचं. असं कसं? म्हणून दुसऱ्या प्रकारचे लोक धार्मिक लोक, म्हणून धार्मिकांसाठी तारण नाही. आपली धार्मिकता चिंध्या समान आहे. आपल्याला देवाच्या धार्मिकतेची, नीतिमत्तेची गरज आहे. आणि ती जेव्हा आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, तो त्याचं नीतिमत्व, त्याची धार्मिकता आपल्याला देतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून जेव्हा आपण धर्म कर्म स्वतःवर विश्वास ठेवतो की मी यांच्यासारखा नाही, मी हे करतो ते करतो, मी असा नाही, अशा लोकांना तारणाचा स्वीकार करणं, कृपेवर विश्वास ठेवणं अवघड वाटतं. ते कृपेचा स्वीकार करत नाही. ते म्हणत आम्ही हे केलं म्हणून देवाने ते केलं पाहिजे. पण तसं नाही आहे. तर ह्या कृपेच्या 5 गोष्टी आहेत की तारण हे देवाच्या कृपेने आहे, कर्माने नाही आहे. आणि म्हणून कृपा ही इतकी अद्भुत आहे आणि ती आज सर्वांना उपलब्ध आहे. आणि म्हणून तुम्ही कोणी असाल, किती पाप चुका केलेल्या असाल, तुम्हाला जर वाईट वाटत असेल की देव माझी क्षमा करेल का, मला त्याच्या राज्यात घेईल का, आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगतो की तो तुमची क्षमा करायला तयार आहे. एवढंच नाही तर त्याने करून ठेवलेली आहे. त्याच्या रक्तात, प्रभू येशूच्या रक्त सर्व पापांपासून शुद्ध करीत आहे. फक्त त्याच्याकडे या, त्याला म्हणा की प्रभू, मी माझ्या स्वतःवर, मी काय करतो त्याच्यावर आजपर्यंत विश्वास ठेवत आलो, पण आता मी काय करतो माझ्या स्वतःवर नाही, तर मी आजपासून तुझ्यावर विश्वास ठेवेन, तुझ्या कृपेवर अवलंबून राहीन. हालेलुया. तू माझ्या जीवनात ये. आणि मग तो तुम्हाला त्याच्या तारणाचा अनुभव देईल. आणि देवाचा पवित्र आत्मा खात्री करून देईल की तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या झालेले आहात आणि त्याने तुमची क्षमा केलेली आहे. आज जर तुम्ही देव ह्या वचनाने, त्याच्या आत्म्याने तुमच्याशी बोलत असेल, तर हा निर्णय घ्या. हा सर्वात महत्वाचा निर्णय आहे. कृपा ही इतकी अद्भुत आहे. देव दयाघन आहे, म्हणून त्याच्या अपरंपार प्रेमामुळे आपण जसं आहोत तसं तो आपल्याला स्वीकारायला तयार आहे. तो असं म्हणत नाही की तू आधी सुधार, मग मी तुला आशीर्वाद देईन. तो म्हणतो जसं आहे तसंच माझ्याकडे, मी तुझी क्षमा करेन आणि मी तुला माझा पुत्र करेन. त्या उधाळ्या पुत्राला वाटलं की मी नोकर म्हणून राहील, मी असं म्हणेन की मला नोकर म्हणून ठेवा, पण त्याने त्याला पुत्राचा हक्क परत दिला, पुत्र म्हणून स्वीकारला. आपण प्रार्थना करू. आमच्या स्वर्गातील बापा, खरोखर आम्ही तुझे आभार मानतो की तू दयाळू व कृपाळू आहेस. दयाळू यासाठी की आम्हाला जे मिळायला पाहिजे पापांची शिक्षा, ती आम्हाला तो दिली नाही, तर आमची शिक्षा
प्रभू येशूला तो भोगायला लागले. आम्हाला शांती देणार अशी शिक्षा त्याला झाली. तू कृपाळू आहेस की ज्याच्यासाठी आम्ही लायक नाही ते तू आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहेस. पापांची क्षमा, आत्म्याचा तारण, सार्वकालिक जीवन, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू ही सुवार्ता, ही अद्भुत सुवार्ता, अद्भुत कृपेची सुवार्ता, त्या सुवार्तेत तुझं सामर्थ्य आहे. जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो ते सामर्थ्य कार्य करताना आमचं तारण होतं. जेव्हा आम्ही दुसऱ्यांना सांगतो आणि ते विश्वास ठेवतात त्यांचं तारण होतं. म्हणून प्रभू ही कृपेची सुवार्ता गाजवण्यासाठी, इतरांना सांगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तू आमच्यावर कृपा केलीस, आम्हाला हे दिव्य प्रगटीकरण दिलंस, आम्हाला तुझ्या राज्यात घेतलंस. होय प्रभू, आम्ही एकेकाळी मृत असे होतो, तो आम्हाला जिवंत केला. जगाच्या राहटीप्रमाणे चालणारे होतो, तू आम्हाला बदललंस. क्रोधाची प्रजा होतो, आज तुझ्या प्रीतीचा, प्रेमाचा आनंद आम्ही घेत आहोत. आज या ठिकाणी जॉईन झालेल्या प्रत्येकाबद्दल मी तुझे आभार मानतो. प्रत्येकासाठी विनंती करतो, या कृपेत, या ज्ञानात तू वाढव. हे आम्ही कधी विसरू नये की आम्ही कृपा पावलेली आहोत. जशी मरिया कृपा पावलेली होती आणि तो देवदूत म्हणाला, हे कृपा पावलेले धन्य, तसं आम्ही तुझी कृपा पावलेले धन्य असे लोक आहोत. म्हणून तुझे आभार मानतो. आणि आज प्रभू, ज्यांचं तारण झालेलं नाही, जे कधी तुझ्याकडे वळले नाही, असं जर कोणी असेल तर तुझ्या आत्म्याने त्यांना पश्चाताप प्रकरण दे. त्यांनी आजच पश्चाताप करून तुला शरण यावं, तुझ्या तारणाचा अनुभव घ्यावा, त्या पापापासून आणि त्या अपराधीपणाच्या भावनापासून, त्या गिल्टी कॉन्शियस पासून मुक्त व्हावं, तुझ्या शांतीत, तुझ्या आनंदात चालावं. म्हणून तुझ्या आत्म्याने कार्य कर. जे दुःखनाईत असतील प्रभू, त्यांना तुझा स्पर्श कर. यांची जी काही गरज असेल ख्रिस्त येशूमध्ये ते पूर्ण कर. आणि जिथं हो तिथं आम्हा प्रत्येकाला तुझ्या साक्षीसाठी ठेव. आणि होऊ दे तुझा गौरव. प्रभू, हा संदेश नंतर जे YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम इतर माध्यमाच्या द्वारे जे कोणी ऐकतील, प्रभू, आम्ही हा समर्पित तुला करतो. अनेक आत्म्यांचं तारण व्हावं, अनेक आत्मे तुझ्या राज्यात यावे, असे तू होऊ दे. आणि होऊ दे तुझा गौरव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आमेन. Praise the Lord. Hallelujah.